खरी मंडळी, सगळं जग हे देवाच्या श्रद्धेवर किंवा देवाच्या आस्थेवर किंवा देवावर विश्वास ठेवून चालतं असताना, मग देवाला मानणे ही अंधश्रद्धा आहे का किंवा श्रद्धा आहे? या अतिशय नाजूक अशा विषयावर आपण बोलणार आहोत आणि मग यातूनच आपण आपल्या दुःखातून मुक्त होण्याचा जो काही मार्ग आहे, तर तो मार्गाचा धागा आपल्याला कुठे आणि कसा सापडेल याबद्दलचे विचार सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तेव्हा या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा नवीन आले असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, सकारात्मक, नकारात्मक, तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जग हे श्रद्धेवर चालतं आणि अंधश्रद्धेवर सुद्धा चालतं आणि मग श्रद्धा ही माणसाला डोळस बनवते, तर अंधश्रद्धा ही माणसाला गुलामीकडे ढकलत असते. हा विषय आता थोडासा नाजूक आहे, की नाजूक याच्यासाठी म्हणतोय, की आपण कुणाच्या धार्मिक भावनेविषयी जर बोललो, तर तिथे कुठेतरी आमच्या धार्मिक भावना, मग ती अंधश्रद्धा जरी असली, चुकीची भावना जरी असली, तर त्याच्याविषयी बोललो म्हणून बऱ्याचदा गदारोळ माजतो किंवा दगडं येतात, अशा गोष्टी घडत असतात. कारण विषयी पोलिसात तक्रारी झालेल्या आहेत किंवा कुणावर बऱ्याच जणांवर हल्लेसुद्धा झालेले आहेत. अशा ह्या गोष्टी घडत असतात आणि मग धर्माचा जो काही विषय असतो, तो संवेदनशील असतो, नाजूक असतो आणि मग त्याच्याविषयी बोलायचं कोणी धाडस करत नाही. मात्र असं जर म्हटलं, तर मग आपण आपल्या सवंगड्यांना, आपल्या मित्रांना याच्यातून दुःखाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी कुणीतरी योग्य मार्ग किंवा योग्य निरूपण करणं गरजेचं असतं. काही दिवसांपूर्वी बऱ्याचदा आपल्याकडे धार्मिक पूजेचं किंवा धार्मिक श्रद्धेचं पेव फुटत असतं. म्हणजे वेगवेगळे आपण असं म्हणायला हरकत नसावी, की हे वेगवेगळे प्रासंगिक देव तुमच्या, आमच्यामध्ये येत असतात किंवा आमच्या जीवनामध्ये प्रवेश करत असतात. जसं उदाहरण सांगायचं झालं तर काही वर्षांपूर्वी एक संतोषी मातेचं व्रत आलं होतं. संतोषी मातेच्या व्रतावर मग चित्रपटही निघाले. दीड-दीड, 2-2 वर्ष ते चित्रपट एका गृहामध्ये चालले. त्याच्यानंतर मग गावोगाव संतोषी मातेची मंदिरं झाली. त्याच्यानंतर त्यांची व्रत उपवास, त्याच्यावर पोथ्या छापल्या गेल्या, लिहिल्या गेल्या, ते लाखो करोडोमध्ये त्याची विक्री झाली आणि मग पुढे कालांतरानं मग हे कुठेतरी बंद पडलं किंवा बंद झालं किंवा अचानक एखादे बुवा महाराज अवतरत असतात आणि सगळा समाज त्याच्या मागं धावत असतो, पळत असतो. मग कुणीतरी सांगतं, की "एक लोटा जल सब समस्या का हल" किंवा बिल्वपत्र वाहिल्याने मग तुमचा मुलगा परीक्षेमध्ये चांगल्या गुणाने पास होईल किंवा कोणीतरी सांगतं, की मुला-मुलीच्या डोक्यावर देवा पुढच्या किंवा तुळशी पुढच्या अक्षता टाकल्या तर तुमच्या मुलीचा विवाह होईल किंवा कोणीतरी सांगतं, की या कोपऱ्यामध्ये कापूर जाळा किंवा या 7 लवंगाचा चमत्कार पहा. असं-असं उपाय केल्याने तुमचं अमकं-अमकं काम होईल किंवा तुमच्या सगळ्या समस्या हल होतील. हे जे आहे तर हे सगळं चुकीचं आहे, थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे, असं आम्ही मानतो. तुमचा विचार याच्यापेक्षा वेगळा असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिला पाहिजे. काही दिवसांपूर्वी या वैभव लक्ष्मीसारखे व्रत आले, कोकिळा व्रत आले. बऱ्याच औरंगाबादसारख्या ठिकाणी घटना घडल्या, की त्या ठिकाणी काही महिलांनी आपल्या अंधश्रद्धेपोटी एका कोकिळा मिळून आली आणि त्या कोकिळेला पकडून आणून पण पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं. पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केल्याच्या नंतर मग तिच्या पायाला ती ओरडली पाहिजे म्हणून तिच्या पायाला उदबत्तीचे चटके दिले आणि मग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. अशा ह्या गोष्टी घडत असतात. तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय मुळातच नाजूक आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. आता तो माणसाच्या भावनेशी जोडलेला असल्याने तो महत्त्वाचा आहे. आणि मग बऱ्याचदा तुमच्या आमच्या भावनांचा गैरफायदा घेणारे अनेकांनी अनेक धंदे सुरू केलेले आहेत. काहींनी आश्रम उघडले, काहींनी मोठमोठाले मग अ, संपत्ती, माया जमा केलेली आहे आणि मग त्याच्यातून पुन्हा प्रश्न निर्माण होतो, की मग देव मानावा किंवा नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही एक लेख लिहिला होता, की "बुका लावून तुका सांगणे" हल्ली काही लोकांचे धंदे झाले आणि मग आमची संत परंपरेचा असा वारसा असताना विचाराचा, की दया, क्षमा, शांती. मग त्या लेखामध्ये तुकाराम महाराजांनी हे जे काही भोंदू संत आहेत, तर या भोंदू संतांवर परखड आणि बोचऱ्या शब्दामध्ये टीका केली. मात्र सगळा जो काही म्हणजे पैसे घेऊन निरूपण सांगणाऱ्या बुवा महाराजांच्या विरोधामध्ये तो लेख होता आणि त्या लेखामध्ये बोचरे हा शब्द आला, की जो बोचरे 2 अर्थांनी वापरला जातो, की बोचरे या शब्दाचा मूळ अर्थ होतो, की धार नसलेले किंवा बोथट आणि जो काही प्रासंगिक अर्थ होता, तर बोचरे म्हणजे झोंबणारे, तीक्ष्ण असाही त्याचा अर्थ होतो. मात्र काही मंडळींनी त्याचा बाऊ करण्यासाठी बोचरे म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग हे धार नसलेले किंवा बोथट आहेत, असं सांगण्याचा, बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून वादंग उभं करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यातून
मग जो काही लेखक असेल तर त्या लेखकाला माफी मागण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर हा संत परंपरेचा विचार नाही आहे. कारण एखाद्याला जर कोणी अभिव्यक्ती आपलं मांडत असेल, मतस्वातंत्र्य मांडत असेल, तर त्याला मतस्वातंत्र्य मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मात्र ते चुकीचं असेल किंवा समाजामध्ये दुफळी निर्माण होत असेल किंवा कुठलेतरी नुकसान होत असेल समाजाचं, तर त्या गोष्टीचा परामर्श आपण घेतला पाहिजे. मात्र कुणी जर कुणाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्या विरोधात ओरडण्याचा असा कुठलाही अधिकार कुणालाही नाही. मात्र अशा घटना घडतात. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नसतो आणि ती विवेकासोबत, आस्थेसोबत जोडलेली असते. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे आपण श्रद्धेनं बघितलं पाहिजे आणि मग आमचे खुद्द तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, की "जेथे करावी कथा तेथे न सेवावे अन्न" किंवा आपण असंही बऱ्याचदा म्हणतो, की "देती घेती नरका जाती" किंवा "जेथे कथा सांगावी तेथे अन्नसुद्धा सेवू नये." म्हणजे मग जर आपण आपल्या कीर्तनाच्या, प्रवचनाच्या जर फिया घेत असू, तर ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे, असं आम्हाला वाटतं. बऱ्याचदा आपण असंही म्हणतो, की एखाद्याने एखादा विचार सांगितला, की लगेच त्याच्या घरावर आपण दगडं घेऊन जातो. परंतु तुकाराम महाराजांची जी काही गाथा होती, तर त्यांनी जी काही श्रद्धेची चिकित्सा करायला सांगितली आणि जी काही डोळस श्रद्धा तुम्हाला आम्हाला अध्यात्म ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान शिकवलं, तर त्या माध्यमातून तुकाराम महाराजांची गाथा ज्यावेळेस प्रत्यक्ष इंद्रायणीमध्ये बुडवली गेली, तर त्यावेळेस तुकाराम महाराजांनी स्वतः 13 दिवस उपोषण केलं, आत्मक्लेश केला आणि मग तुकाराम महाराज स्वतःच म्हणतात, की "मंबा भट्टे केले कपट, गाथा बुडविली इंद्रायणीत, तेनेवरी 13 दिवस मी उपोषित राहिलो." आणि मग त्याच्यानंतर जनगाडे नावाचे जे काही तेली त्यांचे जे सवंगडी होते, की जे 24 प्रहर त्यांच्या सोबत असायचे, तर त्यांच्या मदतीने त्यांनी भंडारा मेळावर जाऊन ती गाथा पुन्हा लिहिली आणि पुन्हा मग जे काही भोंदू लोकं आहेत, तर त्या समाजातील भोंदू लोकांनी पुन्हा एक आभास निर्माण केला, की तुकाराम महाराजांची गाथा ही इंद्रायणीवर तरंगली. तर तरंगणं हा पाण्याचा जो काही गुणधर्म असतो, तर जड वस्तू ही बुडाशी नेणं किंवा तिला बुडवणं हा पाण्याचा गुणधर्म आहे, तो वैज्ञानिक गुणधर्म आहे आणि मग गाथा तरंगणं शक्य नव्हतं. तुकाराम महाराज स्वतःच म्हणतात, की "देव पाहावयाशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो." आणि मग तुकाराम महाराज हे ज्यावेळेस हा इहलोक सोडून गेले, तर त्यावेळेस पुन्हा त्याच्याविषयी आपण ही अशी आवई उठवली, की तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमनाला गेले किंवा त्यांना पुष्पक विमान आलं होतं. म्हणजे आतापर्यंत कुणालाच हे असं पुष्पक विमान आलेलं नाही. मात्र तुकाराम महाराजांच्या बाबतीत, की ज्यांनी तुम्हाला आम्हाला ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म, विज्ञान ह्या सगळ्या गोष्टी अतिशय परखडपणे सांगितलेल्या आहेत. त्या तुकाराम महाराजांना सुद्धा आपण दैवी चमत्काराच्या मालिकेमध्ये ओवण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करतो. कारण तुकाराम महाराज स्वतःच म्हणतात, की "तीर्थी धोंडा पाणी किंवा शेंदराचे दैवत केले, की त्यांनी अंधश्रद्धा पूर्णपणे नाकारलेली आहे." तर संत विचारांची जी काही परंपरा आहे, तर ती परंपरा ही श्रद्धेवर आधारलेली आहे. बाकीच्या ज्या काही परंपरा आहेत, तर त्या अंधश्रद्धेकडे नेणाऱ्या आहेत. मग त्या स्वीकारायच्या, की ह्याच्या मागे जायचं हे आपल्याला आधी ठरवता आलं पाहिजे. आपल्याकडे जे काही 2 धार्मिक परंपरा आहेत, एक संत विचाराची परंपरा आहे, दुसरी कर्मकांडाची आहे. तर नेमक्या कुठल्या परंपरेच्या मागे जायचं हे आपण आधी ठरवलं पाहिजे. या दोन्हींची सरमिसळ होता कामा नये, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की